हाय हॅलो नमस्ते. कशा आहे सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर बघूया एकदम आपण सोप्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला मी बटाट्याची भजी कशी बनवायची. कारण दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, लहान मुलांना पण काहीतरी वेगळं असं खाऊ घालण्यासाठी मी बटाट्याची भजी बनवली येतात. एकदम खायला पण छान लागतात ते. तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे मी. बेसनचं पीठ तुमच्या घरात किती आता मुलं असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, थोडंसं हळद टाकायची, ओवा टाकायचा आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आणि बॅटरने एकदम थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पाणी एकदम सुरुवातीला जास्त टाकू नका, कारण पातळ झालं तर परत मग त्याच्यामध्ये बेसन तुम्हाला ॲड करावं लागेल. तर पाणी हे सुरुवातीला थोडं करतच टाका, कारण आपल्याला थोडंसं घट्टसर बॅटर करायचं आहे. हे बघा, थोडंसं घट्टसरच ठेवून द्या त्याला. असं बॅटर मिक्स करून चांगलं 5 ते 10 मिनटं त्याला असं मुरत ठेवा. तोपर्यंत काय करायचं माहिती आहे का, बटाट्याचे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले, त्याच्यावरती मस्त असे सालटे काढून घेतलेले आहे. सालटे काढल्यानंतर असे ना गोल आकाराचे असे भज्याला जशा पाहिजे ना तशा अशा कापा करून घ्यायच्या आपण. हे बघा, थोड्याशा जाडच ठेवा, जास्त पातळ करू नका, कारण जास्त पातळ केलं तर काय होईल माहिती आहे, ते कडक लागलं आणि ते मुलांना खायला थोडंसं एवढी छान नाही लागणार. तर हे बघा, मी 4 बटाट्याचं बनवत आहे. एकदम छोटे असे पातळ हे बघा कापा अशा मस्त गोल करून घ्यायच्या. हे बघा किती छान कापा पडतात ना. छोटेच बटाटे घ्या, जास्त मोठे पण घेतलं तर काय नाही, एकदम मीडियम साईजचे असे बटाटे घ्यायचे. हे बघा किती छान बटाट्याच्या कापा अशा थोड्याशा जाडसरमध्ये कापून घेतलं ना, तर तळायला पण ते छान होतं. डीपमध्ये तळले जातात आणि जास्त कडक पण होत नाही, ते एकदम सॉफ्ट आणि खायला पण ते लहान मुलांना छान लागतात. हे बघा, अशा मस्त अशा आपल्या बटाट्याच्या कापा कापून तयार आहेत. त्याच्यानंतर काय करायचं, जे आपण बॅटर बनवलं होतं ना त्या बॅटरमध्ये एकदा डीप करून बघायचं की बाबा हा आपलं बॅटर बनवलेलं आपण व्यवस्थित आहे की नाही. तर हे बघा, असं जर आपल्या बटाट्याच्या बॅटरला जर समजायचं चिपकून राहतं ना आपण जे बनवलेलं बॅटर, तर समजायचं की आपण जे बॅटर बनवलेत, तुम्हाला असं वाटते बाबा की नाही हे बॅटर थोडंसं पातळ होतं आहे किंवा बटाट्याच्याला चिपकून राहत नाही, थोडंसं तुम्ही बेसनचे पीठ टाकून त्याला ॲड करू शकता, म्हणजे जेणेकरून आपल्या बटाट्याला थोडा एक तरी थर यायला छान होईल. तर त्यानंतर काय करायचं, कढईमध्ये तेल असं मस्त असे कडकडीत असं टाकून घ्यायचं. नंतर मंद आचेवरती गॅस ठेवूनही आपल्याला असे मस्त फ्राय करायचे, एकदम डीपमध्ये फ्राय करायचं. फास्ट गॅस करू नका, कारण काय होते बटाटा कच्चा आहे, तो आतमध्येपर्यंत शिजला जाणार नाही. त्यासाठी काय करायचं, मस्त मंद आचेवरती असे मस्त असे फ्राय करून घ्यायचे. हे बघा, लहान मुले खूप आवडीनं खातात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, त्या लहान मुलांनाही खूप आवडतं. हे बघा, असे मस्त कलर येईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचं. हे बघा,